पोपट पिटेकर नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगरमध्ये 17वं शब्दगंध साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात सुरू झालेलं आहे. मात्र या शब्दगंध साहित्य संमेलनाची सुरुवात कशी झाली आणि ती कुठून झाली या संदर्भात आपण बापूसाहेब भोसले यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते या संमेलनाचे फाउंडर आहेत सुरुवातीपासूनच ते. सर, काय सांगाल? खरे तर हा शब्दगंध साहित्य संमेलन पार पडते, मात्र याचा इतिहास अजून कोणाला बरेच जणांना माहीत नसेल. याची सुरुवात कुठून झाली आणि तुम्ही त्या म्हणजे सुरुवात होण्यापासूनच पहिल्यापासूनच तुम्ही या शब्दगंध साहित्य संमेलनाचे फाउंडर आहेत. काय सांगाल? शब्दगंधाची जी सगळी फाउंडर मंडळी आहेत ती सगळी शेवगावला कॉलेजच्या शिक्षणासाठी असताना प्राचार्य शिवाजीराव देवडे आणि मी आमच्या कायम सानिध्यात राहिले. ही सगळी चळवळीत असलेली मंडळी असल्यामुळं शब्दगंधाची पहिली घडी पत्रिका शेवगावला मराठी शाळेच्या प्रांगणात प्रकाशित करून शब्दगंधाची सुरुवात शेवगावला झाली. त्यानंतर वेगवेगळ्या निमित्ताने, कोणी शिक्षणाच्या निमित्ताने, कोणी नोकरीच्या निमित्ताने, ही सगळी मंडळी शेवगाववरून नगरला आल्यानंतर 17 वर्षापूर्वी 18 वर्षापूर्वी शब्दगंधाची शब्दगंध परिषद म्हणून, साहित्यिक परिषद म्हणून तिची स्थापना राज्य पातळीची झाली. आणि त्यानंतर 17 वर्षापूर्वी पहिल्या अधिवेशनापासून मानस हिवरे बाजारपासून सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक वर्षी जी शब्दगंधाला अध्यक्ष मिळत किंवा जी साहित्यिक मंडळी आजपर्यंत येतील त्यात सगळी चळवळीशी पूरक असलेली अशी मंडळी कायम सहभागी होती. त्यानंतर या चळवळीचं योगदान साहित्य क्षेत्रात मोठं आहे. खूप मोठी मंडळी या साहित्यिक परिषदेबरोबर जोडली गेली आणि आज ही चळवळ दरवर्षी नियमाने पंढरपूरच्या वारकऱ्यासारखी दरवर्षी अधिवेशन घेऊन साहित्यिकांना, त्यात नवोदित साहित्यिकांना, त्यानंतर बंडखोर साहित्यिकांना अतिशय मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने. त्यानंतर आज अखेर जे सगळे अध्यक्ष झाले ते सगळे नामांकित साहित्य परिषदेचे अध्यक्ष झाले. आणि म्हणून या चळवळीसाठी अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला सांगता येते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने प्रकाशनही केलं जातं. त्यात विशेषतः आत्ताचे अध्यक्ष राजेंद्र उदागे असतील, आमचे संस्थापक सचिव सुनील गोसावी असतील, भगवान राऊत असतील, बाकीचे आमचे माजी प्राचार्य एवढे सर अजून आहेत, ढाकणे सर आहेत, अशी खूप आणि नवोदित सगळी इतकी मंडळी आहेत. त्या चळवळीला धुमारे फुटावेत अशी परिस्थिती आता आहे. म्हणून निश्चितपणे शब्दगंध चळवळीच्या दृष्टीने तरुणांनी याच्यात सहभागी व्हावं, सामील व्हावं आणि इथं नवीन लेखक, कवी, साहित्यिक निर्माण करण्यासाठी एक ही छोटीशी फॅक्टरी असं म्हटलं तर काही वावगं नाही. आणि म्हणून या चळवळीच्या निमित्ताने जे आता 17वं साहित्य संमेलन पार पडत आहे, त्या 15व्या साहित्य संमेलनात मलाही जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांनी सन्मानित केलेला आहे. त्यांच्या चळवळीत आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर खऱ्या अर्थाने सार्थक आणि ठीक झाल्याचं आज वाटतं. आणि आजच्या बदलत्या राजकीय परिस्थिती, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थिती आपल्याला ही सामाजिक चळवळ नेटाने पुढे नेण्याचं काम तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मदत करून करावं लागेल असं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. खरं तर ही संकल्पना सुचली कशी, कोणाला सुचली आणि शब्दगंध साहित्याला घेण्याचा उद्देश काय होता? संस्थापक सचिव सुनील गोसावी असतील, भगवान राऊत असतील, भाऊसाहेब सावंत असतील, शंकर चव्हाण असतील,
शेवगावला एक साहित्यिक चळवळीचं एक वेगळं व्यासपीठ त्या काळात चालवायचं. त्या काळात माझे आमदार लहू कानडे तिथं, देवडे सर गेवराईवरून आल्यानंतर एक असं एक चळवळीचं वातावरण होतं की आंबेडकर जयंती असेल, मध्यंतरी एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल, जिल्ह्यातले राज्यातले कवी बोलवणं, कवी संमेलनं घेणं आणि त्यातून ही तरुण मंडळी विकसित होती. आणि ते जे चळवळीचं वातावरण आहे त्याचा परिणाम म्हणून आज ही सगळी वाटचाल दिसते मला. आणि खूप चांगलं असं काम शेवगाव मधून उभं राहिलं आणि ते नगर मधून येऊन वाढलं, फोपावलं. खऱ्या अर्थाने असे दोन भाग त्याचे आहेत. आणि म्हणून निश्चितपणे या चळवळीच्या वाटचालीत सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे असं मलाही वाटतं. खरं तर हे शेवगाव मधून सुरू झालेलं शब्दगंध साहित्य संमेलन आता छोटं झाडाचं मोठं वटवृक्ष होताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.